आगतम स्वागतम शुभ स्वागतम आगतम स्वागतम शुभ स्वागतम. न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड पुणे, लोकमान्य को लिमिटेड सोसायटी मल्टीपर्पज ऑपरेटिव्ह, एन्शंट ट्रेल्स व एच.ए. महाविद्यालय, एच.ए. देसाई महाविद्यालय इतिहास विभाग या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित असणाऱ्या आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी आणि नाना जगन्नाथ शंकर शेठ, नाना उर्फ जगन्नाथ शंकर शेठ यांच्यावर प्रेम करणारे सर्व पुणेकर या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांना एक सहज प्रश्न पडला असेल की ज्यांचं नाव पुस्तकामध्ये आहे, इतिहासाच्या पुस्तकात आपण शिकतो पण फारसा संदर्भ दिलेला नाहीये, त्यांची पुण्यतिथी आपण इथे जी साजरी करत आहोत याच्या मागचे एवढं महत्वाचं कुठलं कारण असेल. आणि एका वाक्यात जर सुरुवात करायची झाली तर मी असं सांगेल, संपूर्ण भारत देशावर राज्य करणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीला पैशांचं कर्ज देण्याची ताकद असताना सुद्धा समाजसेवेसाठी संपूर्ण जीवन खर्ची घालणारे हे व्यक्तिमत्व म्हणजेच नाना उर्फ जगन्नाथ शंकर शेठ. खरं तर आपल्या शाळेचा, सर आपण संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित केला आहे, पण आपल्या शाळेचा आणि या शिष्यवृत्तीचा एक खूप मोठा संबंध आहे. तो विद्यार्थ्यांनाही सांगणं आवश्यक राहील. आपल्या शाळेला सध्या 145 वर्ष पूर्ण झालेली आहेत, पण या शाळेचे दुसरे मुख्याध्यापक वामन शिवराम आपटे, ज्यांनी पुढे जाऊन डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेमध्ये सर्वात मोठा सहभाग घेतलेला होता, त्यांना ही शिष्यवृत्ती मिळालेली होती, नाना जगन्नाथ शंकर शेठ. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 145 वर्षांची कारकीर्द उभी राहण्यासाठी जो मजबूत पाया घडावा लागतो, तो पाया म्हणजेच शाळेच्या स्थापनेपासून सलग 7 वर्ष आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी नाना जगन्नाथ शंकर शेठ शिष्यवृत्ती म्हणजे आजच्या काळात सांगायचं झालं तर बोर्डातला पहिला नंबर त्या काळामध्ये मिळवलेला होता. तर असा हा विशेष कार्यक्रम या ठिकाणी आहे आणि या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर माननीय श्री गणेश राऊत सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो. कार्यक्रम 10:50 संपणार आहे, कारण शाळा 10:55 सुटणार आहे. 11 वाजल्याच्यात मुलांना घरी जायचंय, वक्त्यांना 35 मिनिटं द्यायचे, त्यामुळे 2 मिनिटांमध्ये माझं प्रास्ताविक संपेल. तुम्हाला कळलं असेल मला या शाळेमध्ये ॲडमिशन का मिळालेली नाही. मी राजा गंधराज गिरिजेचा विद्यार्थी आहे. इथं जर एवढी मोठी परंपरा असेल संस्कृतमध्ये पहिल्या येणाऱ्यांची, तर राऊत आडनावाच्या माणसाला कसा इथे प्रवेश मिळणार. ही शाळा वाचली, या शाळेमध्ये मला प्रवेश मिळाला नाही. तर तुम्ही खूप छान सगळी सुरुवात केली. या निमित्तानं आम्हाला ही जी संधी दिली, मला खूप वर्ष असं वाटायचं की हेरिटेज वॉकच्या कार्यक्रमांमध्ये तरुण मुला-मुलींचा सहभाग असला पाहिजे. कायम मी जेव्हा तेव्हा अर्ज केला तेव्हा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना इथं आणलं. यातल्या 50% विद्यार्थ्यांना असं वाटतं काय आपल्याला ही शिक्षा इथं आणून बसवले. 50% लोकांना वाटतं शाळेचा तास घेण्यापेक्षा बरं झालं, राऊत सरांचा तास नाही, त्याला दांडी बरी आहे. निम्म्यांना असं वाटतं बरं चाललंय, तिथे बसायच्या इथे बसलेलं बरं. काही मनाने बाहेर असतात. असं सगळं असलं तरी याच्यातून 1-2 मुलं प्रेरणा घेतील, ते पुढे जगन्नाथ शंकर शेठ स्कॉलरशिप मिळवतील. याच्यासाठी हा सगळा आजचा कार्यक्रम आहे. तर त्यामुळे बुरके सरांचं ऐकणं याच्यासाठी आवर्जून आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत. वयाची 70 पार केल्यानंतर सुद्धा बुरके सर आजही तेवढ्याच उत्साहानं अनेक कार्यक्रमाला जातात. मी परवा त्यांच्या घरी गेलो होतो, तर पुण्यातले अजून एक 10-15 हेरिटेज वॉक घेता येतील एवढी सामग्री त्यांच्याकडे आहेत. अफाट पुस्तकं आहेत, कात्रणं आहेत. या निमित्तानं बुरके सर इथं आले आणि तुम्हा सगळ्यांना ही जी चांगली संधी मिळते त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तुमच्या शाळेच्या पर्यवेक्षिका ज्या आहेत त्यांना मी आज हेरिटेज वॉक इथं आयोजित करायला परवानगी दिल्याबद्दल 100 वर्षापूर्वी पुण्याचे काढलेले जे फोटोग्राफ्स आहेत, डाव्या बाजूला जुन्या पुण्याचा फोटो आहे आणि उजव्या बाजूला आजच्या पुण्याचा त्याच्यामध्ये फोटो काढलेला आहे. ते पुस्तक ग्रंथालयामध्ये ठेवण्यासाठी दिलेलं आहे. तुम्ही ते आवर्जून वापरा. ते विस्कळलं तरी चालेल, ते फुटलं तरी चालेल, ते फाडलं गेलं तरी चालेल. ते पुस्तक हाताळा, ते बघा. कारण काही ग्रंथपाल असे असतात, ग्रंथावरची पाल असतात, पुस्तकांना हात लावू देत नाहीत. तुमचे ग्रंथपाल खूप चांगले आहेत, ते तुम्हाला नक्की ही पुस्तकं बघू देतील. तर मी बुरके सरांना अशी विनंती करतो की शहर पुणे पुस्तक तुम्ही या शाळेच्या ग्रंथालयाला कृपया भेट द्यावा.
मुख्य वक्त्यांवरती अन्याय नको. मला वाटतं 3 मिनिटं संपली. धन्यवाद. सरांचं व्याख्यान संपलं की स्कॉलरशिप विजेते जे 2 आहेत इथे त्यांना 3 जण जे आहेत त्यांना पुस्तकं भेट दिली जातील. आणि आजचा अप्रतिम प्रास्ताविक करणारे जे सर आहेत त्यांना तुम्हाला पण एक पुस्तक भेट देणार. तुम्ही खूप छान बोलताय. आता मला काही काळजी राहिलेली नाही. व्यासपीठावरील महोदय, हे सर्व आयोजन करणाऱ्या सर्व संस्था ज्यांची नावं आत्ता आधी सांगितलेलीच आहेत, त्या सर्वांना मी अभिवादन करतो. आणि विद्यार्थ्यांना मी अशी एक ग्वाही देतो की आजचा तुमचा हा जो तास आहे हा तुम्ही जास्त नीट ऐकलात तर तुम्ही खूप 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 मोठे होणार आहे, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. कशामुळं मी ही गॅरंटी देतो आहे तर ज्यांचं चरित्र आपण ऐकणार आहे ते ऐकलं की सारखं वाटायला लागतं रे आपण थोडं अजून मोठं होऊ शकतो. नामदार जगन्नाथ शंकर शेठ हे मुंबईचे, मुरबाड हे त्यांचं मूळ गाव. आणि मुंबईमध्ये त्यांचा जन्म झाला तो काळ लक्षात घ्या 1803, 10 फेब्रुवारी 1803. ब्रिटिशांचं ईस्ट इंडियाचं काम सुरू झालं होतं, ब्रिटिश ताब्यात घेत होते. त्यावेळेला आपला समाज सगळा अडाणी आणि अशिक्षित राहिलेला होता. शंकर शेठांचा जन्म झाला आणि वडील त्यांचे केवळ ते 16 वर्षाचे असतानाच गेले. पण वडिलांचा व्यापार चांगला होता. परदेशातनं वस्तू आणून त्याही तिथपर्यंत व्यापार गेलेला होता. जड जवाहिरीचा व्यापार होता, मसाल्याचे पदार्थ याचा व्यापार होता. आणि त्यातून संपत्ती चांगली मिळाली होती. ती जगन्नाथ शंकर शेठ या पुत्राला किती संपत्ती मिळावी तर 1820 सालची संपत्ती सांगतोय मी, ही 16 लाख रुपये होती. त्याची आत्ता जर दामदुपटीने बँकेच्या हिशेबात दर 10 वर्षांनी जरी दुप्पट म्हटलं तर 50 लाख कोटी रुपये होतात. एवढी रक्कम हातात आलेली होती. आणि ते म्हणाले हा जर माझा समाज आहे हा अडाणी असेल तर काय, ब्रिटिशांना बरंच झालं इथनं लुटून न्यायचं आहे, तर यांना सुशिक्षित केलं पाहिजे. करायचं कसं, राज्य तर दुसऱ्यांचं आहे. पण त्यांनी युक्ती केली. त्यांनी काय केलं, सर्वप्रथम म्हणले ही मुंबई जी आहे ही आधी एक संध करूया. ती 7 बेटामध्ये विभागलेली होती मुंबई. ही अशी 7 बेटं होती वेगवेगळी. ती त्यांनी एकत्र करण्यासाठी एक कंपनी स्थापन केली, त्याचं नाव बॉम्बे रेक्लेमेशन कंपनी. आणि त्या काळामध्ये लोकांचा सहभाग व्हावा म्हणून देतील तेवढ्यांनी पैसे द्यावे, बाकीचे मी घालणार. कुठल्याही याला दुसऱ्यांचं राज्य असताना, ब्रिटिशांचं राज्य असताना योजना पूर्ण करणं कसं करायचं तर त्यांची एक युक्ती होती. त्यांनी सर्वप्रथम ह्या ब्रिटिश गव्हर्नरांचे वाढदिवस, त्यांच्या जन्मतारखा, त्यांचे स्मृतिदिन, त्यांच्या मडमांचे लग्नाचे दिवस हे सगळी डायरी तयार केली होती. आणि त्या दिवशी ते नवीन कंपनी स्थापन करायचे, त्याला त्या गव्हर्नरला बोलवायचे. आणि त्याचा वाढदिवस एवढा जोरात होतोय मोठा म्हटल्यावर त्याला हा प्रकल्प नको म्हणताच यायचं. म्हणजे युक्ती काय केली, राज्य ब्रिटिशांचं आहे, कामाला त्यांनाच लावायचं आणि आपल्या हिंदू समाजासाठी, हिंदुस्थानातल्या लोकांसाठी काही काही करून घ्यायचं. म्हणून बॉम्बे रेक्लेमेशन कंपनी काढली आणि मुंबई एक संध केली.
नाहीतर ही सगळी नुसती बेटं म्हणजे रोगराईनं भरलेली होती, ती सगळी एकत्र करायचं काम त्यांनी केलं. हीच झाली. मग अंधार आहे, त्याला गॅस बत्ती पाहिजे, गॅसचे दिवे पाहिजे होते. ते दिव्याची त्याची बॉम्बे गॅस कंपनी ही त्यांनी स्थापन केली आणि मुंबईमध्ये वीज म्हणजे गॅसचे दिवे तरी आले. हे काम त्यांनी केलं. काय काय केलं आहे ते आता पुढं ऐकतच राहिलं. एक माणूस किती ते करू शकतो, पण त्यांचं चरित्र आज ऐकायचं म्हणजे काय आहे तर हे नवनिर्मितीचं चरित्र आहे. मी काहीतरी नवीन करणार आहे, जे आत्तापर्यंत कुणी केलं नाही ते मी करून दाखवणार आहे आणि माझा हा समाज उन्नत करणार आहे, या भावनेनं ते कामाला लागले. मनामध्ये असं एक चित्र निर्माण केलं होतं, आत्ताच्या भाषेत तुम्हाला कळावं म्हणून. सरकार काय करतं, मंत्रिमंडळ स्थापन करतं. हे काय शिक्षण मंत्री, हे काय आरोग्य मंत्री. तसं त्यांनी एक एक विभाग आपल्या वाड्यामध्येच सुरू केले होते. मुंबईला त्यांचा वाडा, आत्ता तिथे मोठी स्कीम होऊन 7 मजली बिल्डिंग झाली. नाही तर तो वाडा आत्तापर्यंत होता तो म्हणजे गिरगावमधला हा वाडा, त्या तिथनं त्यांचं कामकाज चालायचं. मग काय पाहिलं त्यांनी, चला आता आपलं पहिलं शिक्षण आहे इकडचं काम, आणि एकाच वेळेला वेगवेगळ्या विभागांना ते कामं देत होते आणि ती करत होते. शिक्षणामध्ये त्यांनी पहिल्यांदा सुरुवात केली ती म्हणजे शाळा पाहिजे. आता शाळा पाहिजे तर तो काळ असा होता की शाळेत वगैरे जायला कोणी तयार व्हायचं नाही, पण यांनी म्हटलं की नाही, कसे तयार होत नाहीत बघूया आपण. आणि मग काय करायचं, ब्रिटिशांच्या वाढदिवसाच्या दिवशी ती शाळा स्थापन केलेली असायची. त्याला त्यावेळेचं मार्केटिंग म्हणजे पान सुपारीचा कार्यक्रम, आणि त्याला मडमा त्यांच्या यायच्या, हळदी कुंकू आणि पान सुपारीच्या. त्या मडमा हसायला लागायच्या की हे नवीनच आहे काहीतरी, हळदी कुंकू आम्हाला बघायला बरं वाटतंय. आणि त्यांच्या हस्ते मुलांना शेला पागोटं द्यायचं तिथल्या लोकांना, हे करायचं आणि सारखं प्रोत्साहन देत देत शाळा सुरू करायची. त्याच्यासाठी त्यांनी स्थापना केली पहिली शाळेची, ती 21 ऑगस्ट 1822 स्थापना केली ही शाळेची. फार पूर्वी, त्यावेळेला हे शिक्षण भागच नव्हता. तिथून त्यांनी कामाला सुरुवात केली आणि पहिली शाळा स्थापन केली. मग आता या शाळेत काही जण त्यांच्या लक्षात आलं, ह्या गिरगावमधले कोळी लोक आहेत ना, हे इकडं फिरकतच नाही, हे शाळा आपलं काय आले, आपला धंदा चांगला मासेमारीचा आहे, हे कुठं. मग त्यांनी कोळ्यांसाठी तिथं जाऊन शाळा काढली, पण शाळेत आलं पाहिजे. पण कोळ्यांची शाळा पहिली त्यांनी काढली. मागासवर्गीयांसाठी सुद्धा ही शाळा काढणारे हे पहिले जगन्नाथ शंकर शेठ आहेत, हे लक्षात घ्या तुम्ही. मग आता एक एक शाळा करत त्यांनी सर्वे, पहिला जो शैक्षणिक सर्वे आहे तो पूर्ण मुंबईचा त्यांनी केला आणि 5 विभागामध्ये, गिरगावचा वेगळा सर्वे, तो वेगळा, असे करत 5 विभागामध्ये केला. आणि लोक का शाळेत येत नाहीत, त्यांना काय केलं पाहिजे याचा संबंध त्यांनी एक मोठा प्रबंध लिहून तो ब्रिटिशांना सादर केला. ते म्हणले आता तुम्ही करतायत तर तुम्ही करा पुढे. आणि एक एक शाळा काढत 5 शाळा मुंबईमध्ये त्यांच्या झाल्या. 5 शाळा झाल्या, त्याच्यात सगळ्यांना प्रवेश होता, मुलांना आहे मुलींनाही आहे, पण मुली काही येत नव्हत्या. त्या येत नाहीत म्हटल्यावर यांनी परत एक वेगळी मुलींच्यासाठी शाळा काढली आणि ती 1 ऑक्टोबर 1848 रोजी दसऱ्याच्या दिवशी काढलेली आहे त्या मुलींची शाळा. आणि मुलींच्या शाळेमध्ये तर मुली येत नाहीत म्हटल्यावर त्यांनी आपल्या वाड्यातल्या म्हणजे स्वतःच्या घरातल्या आणि नातेवाईकांच्या सगळ्या मुलींची पहिली एनरोलमेंट केली की ह्या येतील आणि शाळा चालू राहील शाळा, आणि ह्या येत आहेत म्हटल्यावर बाकीच्या यायला लागल्या. असं त्यांनी मुलींची शाळाही काढली. आता हे शाळेचं झालं, पुढं काय, म्हणून पहिलं हिंदुस्थानातलं कॉलेज एल्फिस्टन कॉलेज हे त्यांनी स्थापन केलं. मग एल्फिस्टन हा गव्हर्नर होता. त्यांना म्हटले तुम्ही आहात, तुमचं नाव मोठं व्हायला पाहिजे, तुम्ही तुमचा वाढदिवस चांगला साजरा व्हायला पाहिजे, तर मी आज एकंदर याला 10,000 रुपये, त्या काळात प्रत्येकाला ते 5,000 किंवा 10,000 द्यायचे. आणि आता हे दिलं आणि त्यांना एकदम तिथं हे सगळं सत्कार झाला म्हटल्यावर नाही म्हणताच यायचं नाही, नाही सुरू करूया म्हणायचं. आणि त्यांचं फक्त होकार घेतला की हे जोरात कामाला लागायचे. आणि एल्फिस्टन बिल्डिंग बघा तुम्ही, कॉलेजमध्ये जायचं तर कसं जायला पाहिजे, ही बिल्डिंग आहे एल्फिस्टन. आणि या एल्फिस्टनमध्ये
आपली डेक्कन एज्युकेशन स्थापन केलेले जे आहेत हे सगळे तिथं त्यावेळेला नंतर विद्यार्थी आहेत. लोकमान्य टिळक आहेत, सगळे आगरकर आहेत, हे सगळे तिथले विद्यार्थी आहेत. म्हणजे इतक्या आधीचं हे कॉलेज त्यांनी स्थापन केलं, एल्फिस्टन कॉलेज. आणि एल्फिस्टन कॉलेजचं आजही इतकं मोठं आहे की ते नंतर लोक विसरले होते. 2 वर्षापूर्वी आलेल्या प्रिन्सिपॉलच्या लक्षात आलं, जर आमचं कॉलेज एल्फिस्टननी काढलं आहे तर त्यांचं एखादं स्मारक का नको इथे, म्हणून त्यांनी भव्य तैल्यचित्र तिथं लावलेलं आहे. ते आता 2 वर्षापूर्वी एल्फिस्टन कॉलेजमध्ये लावलं. त्यानंतर काय ते म्हणले, आता आपण मेडिकल कॉलेज काढूया. मेडिकल कॉलेज काढायचं तर मुंबईमध्ये दवाखानाच नव्हता, कॉलेज राहिलं बाजूला. लोक घरात आपले उपचार करायचे, त्या जळवा लावायच्या, यातनं ते रक्त शोषून घ्यायचं, असलं असायचं वैद्यू सगळं. म्हणून पहिली दवाखाना आहे तो त्यांनी काढला. आणि मुंबईतले पहिलं प्रसूतिगृह, त्याच्या आधी मुंबईत काय या मुंबई इलाख्यात म्हणा प्रसूतिगृह हे सुद्धा त्यांनीच काढलं. त्यातली माणसं एरगायची आणि त्याला ते काम द्यायचं. पैशाची अडचण काही नाही आणि मंजुरी घ्यायचं काय प्रश्नच नाही. मी त्यांच्या वाढदिवसालाच करतोय, ते त्यांच्या यालाच करतोय. असं करत करत ते दवाखाना काढला आणि ग्रँड मेडिकल कॉलेज हे फार भव्य असं सुरू केलं. त्याला मुख्य विरोध काय होता, तर या कॉलेजला येणारा त्यावेळेचा श्रीमंत वर्ग कोण होता, तर पारशी मुलं होती. आणि पारशी म्हणले, आमच्या इथं प्रेताला हात लावल्यावर घरात घेत नाही आम्ही, तसं यायचं नाही, त्यामुळं ते आम्हाला काही ह्या कॉलेजला पाठवता येणार नाही. तर ते म्हणले, तुम्ही आंघोळ केल्यावर घरात घेताना, पण तो आत येईल ना म्हणले. तर त्याच्यावर त्यांनी काय केलं, त्यांचे म्हणले आमच्या कॉलेजमध्ये त्यांच्या आंघोळीची सोय करतो, प्रेताचं झाल्यानंतर ते आंघोळ करतील आणि मग घरी येतील, काही करून ते घ्यायचं. मग त्याच्यासाठी त्यांनी युक्ती काय केली, आपल्यासारख्या विचाराचे थोडे लोक कोण आहेत त्या पारशांच्यामध्ये, तर जिजीबाईंना जवळ घेतलं. ग्रँड ही अशी मंडळी मोठी जी आहे ती जवळ घेतलेली होती तिथे. आणि जिजीबाई हे फार मोठे पारशी समाजातले नेते होते. त्यांना बरोबर घेतल्यावर त्यांचे सगळ्यांची मदत आणि मग त्या मंडळामध्येही सगळे लोक घ्यायचे आणि सुरू करायचं. म्हणून त्यांनी पहिली बॉम्बे नेटिव्ह डिस्पेन्सरी काढली, बाळंतपणाचा दवाखाना काढला आणि ग्रँड मेडिकल कॉलेज त्याच्या आधारानं पुढं फार मोठं काढलं. आज मेडिकल कॉलेजमधलं हे सर्वप्रथम कॉलेज आपल्याला इथनं पाहायला मिळतं आहे मुंबईतलं, हे नामदार जगन्नाथ शंकर शेठ यांच्यामुळे आहे. मग आता मेडिकल कॉलेजला जोडून हॉस्पिटल लागतं तरच ते कॉलेज चांगलंच आहे. मग हॉस्पिटल पाहिजे, तर आता हे दवाखाना सुरू केलेला आहे, मोठ्या प्रमाणावर एखादं हॉस्पिटल पाहिजे. म्हणून जे हॉस्पिटल जे आहे ते नामदार जगन्नाथ शंकर शेठ यांनीच केलं आहे. म्हणजे तुम्ही मुंबईमध्ये नुसता फेरफटका मारा, मोठी इमारत दिसली जुनी की तुमच्या लक्षात येतं हे शंकर शेठांनीच केलेलं आहे. आणि ते खरं असतं, इतक्या गोष्टी त्यांनी करून दाखवलेल्या आहेत. मग हे सगळं करत असतानाच औषधाचं चाललं आहे, एकीकडे शिक्षणाचं चाललेलं आहे. शिक्षणाच्या ह्याच्यात आजपर्यंत मी सांगितलं त्यांच्या विद्यार्थ्यांच्यामधली नावं मगाशी, लोकमान्य टिळक, दादाबाई नवरोजी, महादेव गोविंद रानडे, गोपाळकृष्ण गोखले आणि अगदी अलीकडच्या ह्याच्यातले म्हणजे CD देशमुख, हे सगळे त्यांच्या यातनं शिकून आलेले पुढं होते. यांना हे सगळं शंकर शेठांचं महात्म्य माहिती होतं आणि ते नेहमी त्याच्याबद्दल उल्लेख करत असत. पुढे त्यांना लक्षात आलं काय करायचं, त्यांच्या पिढीवर परदेशातली मंडळी यायची आणि ते म्हणायचे तुमच्याकडे काय आहे, तिकडे काय आहे. ते म्हणले आता पॅरिसला एक प्रदर्शन भरत आहे मालाचं, जगातल्या सगळ्या चांगल्या व्यापाराचं प्रदर्शन भरत आहे. ते म्हणले मग आम्ही आमच्या हिंदुस्थानातल्या वस्तू पाठवतो तिथं. ते माहिती द्या म्हटले, सगळी माहिती घेतली आणि त्यांनी असं सबंध हिंदुस्थानभर डंका पिटवला की तुमच्याकडं जे जे चांगलं आहे वस्तू त्या माझ्याकडं पाठवा, मी इथून त्याचं व्यवस्थित पॅकिंग करून त्या पॅरिसला पाठवेल आणि त्या प्रदर्शनामध्ये भाग घेता येईल. भारतातल्या वस्तूंना परदेशामध्ये मागणी यावी म्हणून केलेला हा पहिला प्रयत्न होता, तो जगन्नाथ शंकर शेठ यांनी केला. त्याच्यामध्ये पुण्यातल्या ज्या वस्तू होत्या 2,
त्याच्यात एक खसखसीची चित्र म्हणून आहे उल्लेख. खसखसीने तयार केलेली चित्र ही जगात कुठं व्हायची नाही, ती पुण्यात व्हायची. मग त्याचंच व्यवस्थित पॅकिंग करून देऊ म्हटलं. आणि कापडाला एकाच वेळेला दोन्ही बाजूनी विणकाम करून होणारं चित्र हे वैशिष्ट्य पुण्याचं होतं. ते सगळं त्यांनी पॅकिंग करून पाठवलं. परदेशात गेल्यावर माल विकला गेला, काही माल विकला गेला नाही, तो परत आला. परत आल्यावर तो गोडाऊनमध्ये ठेवला होता आणि ते गोडाऊन आर्मीचं होतं, मिलिटरीचं होतं. त्यांनी यांना नोटीस दिली शंकर शेठना की तुमच्या वस्तू पडलेल्या आहेत इथं आणि झाले 4 महिने पडलेल्या आहेत, त्या आता उचलून न्या, नाहीतर आम्ही फेकून देऊ, आम्ही डिस्ट्रॉय करू. शंकर शेठांचा एक गुण नेहमी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्र, संकट ही संधी असते. संकट ज्यावेळेला एका दारानं येतं त्यावेळेला उपाय दुसऱ्या दाराला त्याची खिडकी असतेच, हे लक्षात घ्या. मग त्यांनी काय केलं, हे फेकतायत का आपल्या एवढ्या चांगल्या वस्तू, डाक्याची मलमल आहे त्याच्यात, कारण त्यावेळेला सगळं एक होता हिंदुस्थान, डाक्याची मलमल आहे, हे फेकतायत, थांबा म्हणले. म्हणून त्यांनी वाढदिवसाची यादीच काढली. असं आहे काय, हां बघूया म्हटले आता काय करूया याच्या वेळेला. आणि व्हिक्टोरिया राणीचा वाढदिवस आहे आणि अल्बर्ट, त्याचं म्युझियम काढलं त्यांच्या यानं आणि त्या म्युझियममध्ये या सगळ्या पहिल्या वस्तू मांडल्या, म्हणजे ज्या ज्या चांगल्याच होत्या दुर्मिळ. आणि मुंबईतलं पहिलं म्युझियम हे या संकटातलं निर्माण झालं आणि ते त्या शंकर शेठांनी करून दाखवलं. आणि मग सगळे आपापल्या दुर्मिळ वस्तू तिथं आणून द्यायला लागले आणि ते म्युझियम इतकं वाढत गेलं आहे की आजही आपण 7 दिवस पाहिलं तरी वस्तू पाहून होत नाहीत, इतक्या त्या म्युझियममध्ये आहेत. हे फार मोठं आहे. हे त्याच्यानंतर त्यांनी आपले लोकांना, आता ते विचार करत होते हे ब्रिटिश आहे त्यांना घालवायचं कसं, ते तर मदत करतायत व्यासपीठावर, मीच त्यांच्याबरोबर असतो आणि यांना घालवायचं कसं. म्हणून त्यांनी एक अर्ज केला की इथल्या लोकांच्या मनात काय आहे हे ब्रिटिशांना कळलं पाहिजे काय, म्हणून आम्हाला तुम्ही असे एक फोरम द्या. म्हणून त्यांनी बॉम्बे असोसिएशन नावाची संस्था स्थापन. ते म्हणले असलं काही नको, त्यांनी तिथे येऊन बोलायचं वगैरे लोकांनी, काही नको, आम्हाला नको आहे. अहो नाही तर तुम्हाला कळणार नाही म्हणले. म्हणून बॉम्बे असोसिएशन ही संस्था त्यांनी इंग्लंडला पाठवलं. इंग्लंडमधले काही जण पार्लमेंटमध्ये लोकशाहीवादीच होते. ते म्हणले काय लोकांना बोलायचं ते बोलू देत ना. म्हणून बॉम्बे असोसिएशन स्थापन केली आणि बॉम्बे असोसिएशन स्थापन केल्यावर दर महिन्याला तिथल्या बैठकीत इथले लोक काय बोलतात ते ऐकायचं, त्यांचे प्रश्न मांडायचे. लोकांचे प्रश्न मांडायला एक जागा झाली आणि त्याला म्हटले चांगलंच हे पाहिजे. म्हणून मुंबईतलं एक भव्य सभागृह ज्याला टाऊन हॉल म्हणतात ते त्यांनी बांधून घेतलं. ब्रिटिशांच्याच यातनं खर्चातनं टाऊन हॉल बांधून घेतला. स्वतःची पहिल्यांदा द्यायची कॉन्ट्रीब्युशन बांधून घेतला आणि त्या टाऊन हॉलमध्ये लोक आपापले विषय मांडायला लागले. बॉम्बे असोसिएशन हे झाल्यावर ते म्हटले की त्या भागामध्ये काम करायला तिथले लोक पाहिजेत ना काहीतरी. म्हणून म्युन्सिपाल्टी ॲक्ट हा बॉम्बे असोसिएशननं मांडून जगन्नाथ शंकर शेठ यांनी भारतातल्या सर्व म्युन्सिपाल्टी स्थापनेचा हा कायदा करून घेतला, हे लक्षात घ्या. हे ज्ञान सर्वांपर्यंत गेलं तर भारतातल्या सर्व म्युन्सिपाल्टी 31 जुलैला शंकर शेठांचं स्मरण करतील की यांनी तो कायदा काढला. पुढे त्यांना ब्रिटिशांना असं आलं की हिंदुस्थानात तुमचं राज्य राहू देत ब्रिटिशांचं, पण लोकांचं ऐकून घ्यायला हे चाललं आहे, याच्यासाठी तिथल्या लोकांना काही मंत्रिमंडळात घ्या. म्हणून त्याला JP म्हणायचे, जस्टिस ऑफ पीस. आणि पहिल्या जस्टिस ऑफ पीसमधलं पहिलं नाव कोणाचं असेल तर ते नामदार जगन्नाथ शंकर शेठ यांचं आहे. मुलांना हे पद मिळायला काय केलं होतं शंकर शेठांनी? शाळा होती त्यांना शिकायला, कॉलेज होतं, त्यांनी घरात त्या लोकांना बोलवलं. पेरी प्रोफेसर, बर्फी प्रोफेसर हे फिजिक्स शिकवत आहेत, हे इंग्रजी शिकवत आहेत. आणि ब्रिटिशांनाही वाटायचं आपण बोललेलं कळतंय असा हाच माणूस आहे ते आपल्या इंग्रजीतनं फडाफड आहे. आणि त्यांना सतत त्यांच्या संपर्कात राहायचं, पारशांच्या संपर्कात राहायचं. आणि आता एक गोष्ट गेले महिनाभर गाजते, काल गाजते, आज गाजते,
ती म्हणजे जुगाराचं एकाच्यावर संकट आलेलं आहे की माझं पद जात आहे का काय त्याच्या. भारतातला जुगारबंदीचा कायदा सर्वप्रथम कुणी आणला असेल तर तो नामदार जगन्नाथ शंकर शेठ यांनी आणलेला आहे, ते लक्षात घ्या. आणि राज्यकारभार पुण्यातनं चालायचा. मग ते मुंबईतनं पुण्याला यायचे त्यावेळेला, आणि जस्टिस ऑफ पीस म्हणजे मंत्रिमंडळातलं त्यांना स्थान होतं. आणि इथं आल्यावर त्यांची स्वतःची बग्गी होती, 4 घोड्यांची बग्गी. ज्ञानप्रकाशचे अंक आम्ही काढून पाहिले, मंदार लवाट्यांनी आणि मी, त्याच्यात दिलेलं आहे की सगळे पुणेकर त्या भागात रस्त्यावर येऊन उभे राहायचे की शंकर शेठांची बग्गी अशी कधीच नसली, एवढी भारीतली बग्गी चाललेली आहे. आणि त्यांनी स्वखर्चाने स्वतःच्या पैशांनी 15,000 रुपये घालून पुण्यातला पहिला खाजगी रस्ता बांधून घेतला, तो नामदार जगन्नाथ शंकर शेठ रोड आहे. गुरुवार पेठ सर्वे क्रमांक 4 इथे यांचा हा बंगला होता, प्रशस्त बंगला, इतका मोठा बंगला. आणि ते जिथं जिथं राहायचे त्यावेळेला दारामध्ये शिवमंदिर बांधायचे. त्यांनी इथेही शिवमंदिर बांधलं होतं. खडकमाळ तुम्हाला कळण्यासाठी, कारण गुरुवार 4ने कळणार नाही, खडकमाळच्या मागं गेलात की तुम्हाला 2 चर्च दिसतात पंचावत याच्याजवळ. ह्या 2 चर्चच्या मध्यावर बरोबर रस्त्याला लागून ते शिवमंदिर आहे. पण त्यांचा बंगला नाहीसा झाला, कारण ते गेल्यानंतर इथं कोणीच त्यांच्या इथलं येईना. आणि तो बंगला काही दिवस इतर गव्हर्नर वगैरेंना राहायला मिळत होता. पण ज्यांनी ते काढून टाकलं, ते काही कारण असू दे, पण त्या जागी असलेलं हे मंदिर आजही आहे. तुम्हाला ते नंतर स्लाईडमध्ये बघायला मिळेल मंदिर. हा मंदिराचा इतिहास आहे. तर आम्ही म्हणायचो शंकर शेठ तर पुण्यात होते, यायचे, मग राहायचे कुठं, बघूया आपण, शोधूया ते. म्हणून मंदार लवाटे आणि आम्ही भारत इतिहास संशोधक मंडळात गेलो, तिथले सगळे गठ्ठे काढले. आणि म्हटलं आता 1803 त्यावेळेला तर ते काय काम करत नव्हते, तर आपण साधारण ते 15 वर्षाचे झाल्यावरचं बघून 1820 पासूनचे अंक रोज थोडे थोडे बघायचे, अलगत उचलायचे, कारण त्याचे तुकडे होऊन आहेत मग. आणि मग वर्णन दिसायची की शंकर शेठ पुण्यात आले होते, जुगारबंदीचा हा कायदा त्यांनी पास केलेला आहे, हे झालेलं आहे. आणखी काय काम केलं पुण्यात त्यांनी, तर ब्रिटिश म्हणले हे रमणा आम्हाला बंद करायचं आहे. काय चाललं आहे हे, उगीच येतात सगळ्यांनी लोक पैसे वाटतात, आम्हाला बंद करा. हा रमणा रमण बागेत न होत होता. म्हणजे काय, ब्राह्मण विद्वान जे लोक आहेत त्यांना शिष्यवृत्ती द्यायची, वर्षाचे त्यांचे खर्च भागावे. ते म्हणले हे बंद करायचं आहे. तो रमण बागेत न होत होता, पर्वती पायथ्याला जिथं आता सारसबाग त्या भागात न होत होता, विश्रामबाग वाड्यात नव्हता. आणि कर्नाटक सगळीकडनं लोक यायचे आणि त्यांना ते पैसे वाटले जायचे. हे बंद करायचं म्हटलं. त्यांनी जस्टिस ऑफ पीस म्हणून शंकर शेठांना विचारलं की तुमचं मत काय. ते म्हणले अजिबात बंद करू नका, तुम्ही क्रीम ऑफ द सोसायटी म्हणजे सगळा जो विद्वान भारतातले लोक आहेत त्यांनाच तुम्ही हात घालताय, हे बरोबर नाही. ते म्हणले आमचा निर्णय झाला आहे. पुन्हा शंकर शेठांनी युक्ती केली. ते म्हणले निर्णय झाला ना, मग बंद करा. फक्त ह्या सगळ्या लोकांना नोकऱ्या द्यायसाठी संस्कृत विषय संपूर्ण मुंबई इलाख्यामध्ये सर्व शाळातनं याच्या पुढे शिकवलं जाईल असं करा. संस्कृत पाठशाळा काढा, तिथे यांना नोकऱ्या मिळतील. म्हणून संस्कृत पाठशाळा सर्वप्रथम विश्रामबाग वाड्यामध्ये ही आपल्या इथे पुण्यामध्ये स्थापन झाली. ती या योजनेतनंच झाली. बाबासाहेब पुरंदरांना इतकं भावलेलं होतं की त्यांनी शंकर शेठांचा फार मोठा असा प्रतिमा त्यांची या विश्रामबाग वाड्यामध्ये लावलेली आहे. याच्यामुळे हे सुरू झालं संस्कृत. मी शाळेत असताना मला आठवतं की आम्हाला संस्कृत विषय होता तिथे. म्हणजे हा कशामुळे आला तर त्याचं मूळ सगळं हे शंकर शेठांनी तिथं युक्तीने या ब्रिटिशांना करायला लावलं. ह्या जस्टिस ऑफ पीसमध्ये ही सगळी कामं ते करून घेत होते बघा. म्हणजे जुगारबंदी झालं, हे झालं, पुण्यातलं त्यांचं कार्य सांगतो. पुण्यातल्या याच्यात मग पुण्यातला जे पुढे रेल्वे स्टेशन झालेलं आहे, आधीचं मी सांगणार आहे बा, त्याच्या मनोऱ्यावरचं घड्याळसुद्धा त्यांनी दिलेलं आहे.
त्यानंतर सर्वांना पाणी प्यायचं सोय व्हावी म्हणून पाण्याचा हौदही त्यांनी बांधून दिलेला आहे. असं पुण्यात असायचे त्यावेळेला ते काम करायचे. तर मग सांगितलं त्याप्रमाणे बॉम्बे असोसिएशनचंही काम मुंबईत चालू होतं. सरकारच्या आपल्या मागण्या काय आहेत त्या तिथपर्यंत न्यायच्या म्हणून हे करत होते. बॉम्बे असोसिएशनचं सगळ्यात तुम्हाला कळण्यासाठी कार्य सांगतो. स्वातंत्र्य लढ्यामध्ये जी काँग्रेस होती त्याची स्थापना या बॉम्बे असोसिएशनमधनं झाली आणि त्यातनं पुढं हा सगळा स्वातंत्र्य लढा सुरू झाला. म्हणजे त्याचं सगळं मूळ या बॉम्बे असोसिएशनमध्ये आहे, हे लक्षात घ्या. इतकं त्याने केलं. मग बसलेले असताना पेढीवर ते म्हणले आता मुंबई आपण चांगली करतोय पण इथं चांगली एखादी बाग पाहिजे म्हणून त्यांनी अर्ज केला, आम्हाला जागा द्या. ते लक्ष देत नव्हते ब्रिटिश. पुन्हा पुन्हा अर्ज केल्यावर ते म्हणले अशी जागा यांना देऊया की ज्याचा काहीच वापर नाही. म्हणून जिथं असे डोंगरासारखे वर भाग आहेत, नाले आहेत, अशी जागा त्यांना दिली. त्यांनी पाहिल्यावर त्यांना वाटलं हे नको म्हणतील आणि यांचा प्रकल्प पुढे जाईल. ते म्हणले छानच आहे की, चांगली आहे म्हटले. ते म्हणले हे उंचवटे वगैरे मला आता करावे लागणार नाहीत, आपोआपच मिळाले ते आहेत असं. आणि सर्व व्यापाऱ्यांना ते म्हणायचे तुमच्या देशात कोणती झाडं आहेत, अमुक आहेत का, ती कुठं मिळतील, ती हे करा. आणि जगातनं सगळीकडनं महत्त्वाच्या वनस्पती आणून मुंबईमधली राणीची बाग ही त्यांनी स्थापन केली. त्यांचं नाव त्या राणीच्या बागेला द्यायचं ठरलेलं होतं पण तेवढ्यात राणी इथे येणार आहे कळलं. मग ते म्हणले आता ते येत आहेत तर त्यांच्या नावाने इथं काहीतरी व्हायला पाहिजे. म्हणले नाव द्या त्यांचं, मला त्याचं काही नाही. पण शंकर शेटांचं या प्रकल्पावर इतकं प्रेम होतं की ते दर आठवड्याला त्या जागेत जाऊन फिरून बघायचे कुठपर्यंत आलेलं आहे आणि त्यातनं हे करायचे. ती राणीची बाग त्यांनी स्थापन केली. मग एकदा एकानं विचारलं तुमच्याकडं काय चाललं आहे. ते म्हणलं आमच्याकडं ऊस होतो चांगला आणि साखर कारखाना सुरू होतो आहे. म्हणजे काय म्हणले, असं आहे, मॉरिशसचा ऊस आहे. ते म्हणले मला ती बियाणं वगैरे आणि सगळी माहिती द्या. आणि त्यापूर्वी भारतामधला ऊस हा कुठलाही उत्पादन देण्यायोग्य नव्हता. तो मॉरिशसचा ऊस आणून भारतातल्या चांगल्या क्वालिटीचा ऊस हा सर्वप्रथम जगन्नाथ शंकरशेठ यांनी ताडदेवच्या त्यांच्या बागेत लावला. त्याचं प्रमाण सिद्ध केलं की हा किती चांगला आहे आणि तो संबंध मग भारतभर पोचला. तेव्हा मला वाटतं भारतातल्या सर्व साखर कारखानदारांनी त्यांची प्रतिमा तरी लावावी की त्यांच्यामुळं हा मॉरिशसचा तिथं ऊस आला आणि आपण हे केलं. म्हणजे त्यांचं शिक्षण खातं काम करत आहे, ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट काम करत आहे. एकेकाला जी कामं दिली आहेत ती त्यांची होत राहतात. त्याच्यात परत पेढीवर आल्याला विचारलं काय चाललं आहे तुमच्याकडं. ते म्हणले लंडनहून आला होता तर आमच्याकडे रेल्वे आली आहे. म्हणजे काय असतं म्हणले, असे हो का, बरं बरं. मग अधिक माहिती घेत त्यांनी स्थापनच केलं वाड्यामध्ये की भारतीय रेल्वेचं कार्यालय म्हणून आणि सुरूच केलं. आता एका माणसानं त्या काळात रेल्वेचं स्वप्न मनात आणणं किती अवघड आहे. पण ते केलं आणि प्रकल्प पूर्ण झाल्यावर इथल्या ब्रिटिश सरकारला सादर केला की हा आमचा प्रकल्प आहे आणि ग्रेट इंडियन पेनिन्सुला नावाची आम्ही कंपनी स्थापन केलेली आहे. त्याचे पहिले पैसे मी घातलेले आहेत आणि आता हे आम्हाला परवानगी द्या. ते म्हणले हे आमच्या हातात नाही आहे रेल्वेचं, आम्ही भारतातले राज्यकर्ते असलो तरी आमच्या हातात नाही. हे काम आहे, हे इंग्लंडवरनं मंजुरी यायला पाहिजे. म्हणले पाठवा. इंग्लंडला गेल्यावर इंग्लंडच्या सरकारने इथल्या ब्रिटिश सरकारला झापलंच. ते म्हणले अहो एक माणूस असं करतोय, तुम्ही काय करताय तिथे, तुम्हाला लक्षात येत नाही का म्हणते. हां, तुम्ही त्याच्यात लक्ष घालायला पाहिजे. असं करून त्यांनी त्यांना मंजुरी दिली आणि ही ग्रेट ईस्टर्न रेल्वे नावाची कंपनी ती पहिली आणि ही एकत्र आणून रेल्वे कंपनी ही सुरू झाली. भारतातल्या काय आशियामधल्या रेल्वेची पहिली सुरुवात आपल्या या मराठी माणसानं केलेली आहे, जगन्नाथ शंकरशेठ. केवढं विजन आहे. स्वतःचे पैसे घातलेत त्याच्यात आणि हे करायचे आहे. तो मार्ग आखलाय पहिला की बाबा मुंबईपासून ठाण्यापर्यंत पहिला आपण हे करूया. आणि ते रेल्वेची स्थापना झाली. रेल्वेची स्थापना झाल्यावर आता त्याची सुरुवात करायची तर लोकांच्या ती भीती होती. लोकांना कोणीतरी सांगितलं होतं ती रेल्वे निघाली की राक्षसिणीसारखी काही माणसांना मारते, अंगात येतं, ती किंचाळते. आणि ते म्हणले सगळ्यांच्या
रेल्वेची भीती घालवायसाठी एक पुस्तिका काढली शंकर शेठांनी. ती वाटत होते घाबरू नका घाबरू नका, हे आपल्या हिताचं होणार आहे, लोक एकावर जाणार आहे. त्यावेळेला एक मग गाणं प्रसिद्ध झालं, साहेबाचा पोरा आखली र बिन बैलानं गाडी हाकली र. म्हणजे बिन बैलाची गाडी म्हणजे ही रेल्वे आहे असं. आणि त्याचा शुभारंभ झाला. त्याच्या याला तो मान आमदार जगन्नाथ शंकरशेठ यांना दिला होता. त्याचं जे संचालक मंडळ झालं त्या संचालकामध्ये पहिलं त्यांना घेतलं. आजही जर आपण CST जे म्हणतो छत्रपती शिवाजी टर्मिनस, तिथं जी रेल्वेची भव्य इमारत आहे ती दिसते, त्याच्यामध्ये असे अर्धपुतळे सगळ्या पहिल्या संचालकांचे आहेत. त्यांचे मित्र जिजीभाईंचा आहे, तसा यांचा शंकर शेठांचा आहे. आणि तिथे आत्तासुद्धा आपण इथं आहे, आज तिथं पूजन चाललेलं आहे. मुंबईकर दरवेळेला 31 तारखेला याच वेळेला इथं जमतात आणि त्यांच्या प्रतिमेचं पूजन करतात. तिथं तो कार्यक्रम चालू आहे. तर शंकर शेठांनी रेल्वे सुरू केल्यावर पहिले 250 निमंत्रित होते, त्यांना घेऊन मुंबईतनं निघाली. रेल्वेनी पहिली शिट्टी मारली, लोक घाबरलेले होते, हा काय. इकडं तिकडं सैरावर पाळायला लागले, कारण आधी बँड वगैरे वाजवला होता स्वागताचा. बँड वाजून पाळायला लागल्यावर कोंबड्या हवेत उडायला लागले, पक्षी वेगवेगळ्या भागी जायला लागले. हा काय सगळं हे चांगलं आहे का वाईट आहे अशा संभ्रमात लोक होते. पण आगगाडी पुढं चालली होती आणि लोक लांबणं, आणि ती चालल्यावर परत पळत जाऊन जिथपर्यंत दिसते तिथपर्यंत बघत होते. ती ठाण्यात पोचली आणि तिथून परत मुंबईला आल्यावर त्याच्या स्वागत समारंभाचा मान हा शंकर शेठ यांना दिला होता. सभामंडप घातलेला होता, सगळ्यांचं स्वागत झालं. आणि आशियामधली पहिले रेल्वे ती धावू लागली, हे आपल्याला फार महत्त्वाचं आहे. त्यांचं नाव छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या ऐवजी त्यांचं नाव द्यायचं प्रस्ताव होता, पण तो मंजूर झाला नाही. म्हणून सातत्याने शंकरशेठ प्रेमींनी एक पाठपुरावा म्हणून म्हटलं, मुंबई सेंट्रल जे आहे त्या रेल्वे स्टेशनला तरी त्यांचं नाव द्या. आणि मला सांगायला आनंद होतो आहे, आणि आपण आत्ताचे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या 15 दिवसापूर्वीच जाहीर केलं आहे की त्यांचं कार्य लक्षात घेऊन, सत्य गोष्ट जाणून आम्ही असं ठरवलेलं आहे की मुंबई सेंट्रलला आता याच्या पुढे नाव नामदार जगन्नाथ शंकर शेठ रेल्वे स्टेशन असं देणार आहे. आणि त्यांनी तो प्रस्ताव आता दिल्लीला पाठवलेला आहे. तर ही एक आपल्याला आनंदाची गोष्ट आहे. आता हे करतात रेल्वेचं आहे, त्याच वेळेला ते म्हणले आर्थिक स्थिती चांगली पाहिजे. म्हणून त्यांच्या वयाच्यात लोक यायचे, म्हणजे आम्हाला परदेशात लंडनला जायचं आहे, की आम्हाला पाऊंड मिळतील का, अमुक मिळेल का. तर भारतामधलं पहिलं फॉरेन एक्सचेंज कुठं मिळत होतं, तर ते फक्त जगन्नाथ शंकर शेठ यांच्या पिढीवर मिळत होतं. फॉरेन एक्सचेंजची सुरुवात ही जगन्नाथ शंकर शेठ यांनी केली. ते नोटा बदलून द्यायचे, नोटांचा व्यापार केला होता परदेशातल्या. त्याचं ज्ञान प्राप्त केलं होतं, तशी मंडळी जवळ घेतली होती आणि हे करत होते. ते म्हटले आता आपण बँका काढूया, परदेशात बँका आहेत ना, आपल्या इथेही बँका पाहिजेत. म्हणून त्यांनी 1 नाही 2 नाही 4 बँका काढल्या आणि या बँका इथे त्यांनी स्थापन केल्या. त्या बँकांची नावं सहज सांगतो. 1840ला बँक ऑफ बॉम्बे स्थापन केली. प्रत्येक वेळेला हेच गणित, यांचा वाढदिवस बघायचा आणि 5,000 रुपये शेअर कॅपिटल माझं म्हणायचं की ते चालूच राहायचं. 1842मध्ये बँक ऑफ वेस्टर्न इंडिया ही बँक काढली, कमर्शियल बँक ऑफ इंडिया काढली, मर्कंटाईल बँक ऑफ इंडिया काढली. एवढं केल्यावर ते म्हणले आता इथल्या इथं सुद्धा बोटीचा व्यापार, बोटीनं जायला पाहिजे लोकांना. विशेषतः मुंबईतल्या लोकांना सुरतला जायचं आहे, गोव्यात जायचं आहे, ह्या बोटी पाहिजेत. म्हणून बोटीचा पहिला कारखाना जर कोणी काढला असेल तर तो नामदार जगन्नाथ शंकर शेठ यांनी काढलेला आहे, ते लक्षात घ्या. ते केलं म्हणजे मुंबई एक दिवशी त्यांच्याकडं सगळे कोळी लोक आले. म्हणले अहो आम्हाला इथं प्रेत जाळू देत नाहीत. आणि त्याला काय असे गिरगावच्या बाजूलाच त्या नदी समुद्रकिनारी अंत्यसंस्कार व्हायचे. ते म्हणले आम्हाला बंदी आहे. कशी कोणी घातली बंदी? ते म्हणले अमुक अमुक काय. आणि लोक त्यांच्याकडं वाड्यावर येऊन तक्रार करायला लागले की हे आम्हाला आता मग आम्ही काय करायचं काय. आणि अंत्यसंस्कार हा अतिशय संवेदनशील भाग असतो, त्यालाच जर आम्हाला हे करू देत नाही तर आम्ही करायचं काय म्हणजे. तर त्याने अर्ज केला ब्रिटिश गव्हर्नमेंटला, सांगितलं की बाबा ही इथली हलवू नका तुम्ही.
ते म्हणले का हलवताय तुम्ही? ते म्हणले आम्हाला हे जाता येता ह्या मडमा सगळ्या राहायच्या हँगिंग गार्डनला टेकडीवर छानपैकी, आणि फिरायला बग्गीनं बाहेर पडायच्या, त्या फोर्टपर्यंत जाऊन यायच्या. तर त्या जाताना त्यांना प्रेत दिसायची जळताना. ते म्हणले आमच्या बायकांचीच जास्त तक्रार आहे. तर म्हणले असं आहे का? नाही नाही, हे करू नका म्हणले. ते म्हणले ना आम्हाला बंद करायचंच आहे ते, तुम्ही माहीमला जा, इकडं जा, तिकडं जा. रे ते म्हणले अहो काय सांगताय, काय ते काय पार्सल आहे का काही घेऊन जाय? खांद्यावरनं प्रेत किती लांब नेता येतील? असं नाही आहे, आणि जवळ पाणी लागतं. ते ऐकत नाहीत म्हणल्यावर कोळ्यांना सगळ्या सांगितलं तुम्ही एकत्र या वेळेला या माझ्या इथे, आणि सगळ्यांना त्या समुद्रकिनारी गोळा केल्यावर 500 कोळी एका वेळेला हातात ती वल्ल घेऊन घोषणा देत पुढं शंकरशेठ घोड्यावर बसलेले. मुलांना मध्येच सांगतो, शंकरशेठांनी तब्येत चांगली ठेवली होती, ते पहिलं तुम्ही करा तरच पुढचं सगळं आहे. ते रोज 200 सूर्यनमस्कार घालायचे, घोड्यावर बसायचे, म्हणून ते चांगलं होतं. आणि ते घोड्यावर बसून चालले होते. हे 500 कोळी मागणं घोषणा देत चालले होते, आणि फोर्टमधल्या कार्यालयातनं खिडकीतनं त्या गव्हर्नरनी पाहिलं, अरे बापरे एवढे लोक येत आहेत, काय काय, थांबा थांबा. त्यांना म्हणले फक्त शंकरशेठना बोलवून घ्या. मग शंकरशेठना बोलवून घेतल्यावर ते म्हणले अहो काय तुम्ही लावलं आहे, त्यांना दुसरीकडे जाणं शक्य नाही आहे. ते म्हणले आम्हाला पण ते हे बायकांच्या रोज तक्रारी आणि हे काय चाललं आहे. ते म्हणले साधा मार्ग आहे, तिथे एक मोठी भिंतच बांधून घ्यायची मध्ये, किती प्रेत दिसणार नाही. आणि मुंबईतली सर्वात चांगली सुसज्ज असं ही स्मशानभूमी हिंदूंसाठी इंग्रजांच्या पैशाने बांधून घेणारा हा मराठी माणूस आहे, एवढं लक्षात घ्या. आज मी गेलं तर त्याच्या व्यवस्थापनामध्ये पहिलं नाव तिथं फ्रेम वगैरे शंकरशेठांची लावलेली आहे त्या स्मशानभूमीच्या कार्यालयात. ते त्यांच्याकडनं करून घेतलं त्यांनी, म्हणजे पैसा त्यांचा, माणसं त्यांची, आणि कामं आपली करून घ्यायची. अशी सोनापूर स्मशानभूमी म्हणतात ती त्यांनी हे केली. आज मी मगाशी सांगितलं की म्युन्सिपाल्टी कायदा केला, याची जाणीव मुंबई महानगरपालिकेने ठेवलेली आहे. त्यांनी समारंभपूर्वक त्यांचं मोठी प्रतिमा ही मुंबई महानगरपालिकेत लावली आहे. आणि आज दर 31 जुलैला तिथं त्या प्रतिमेचं पूजन करण्याचा कार्यक्रम महानगरपालिकेतर्फे होतो, हे लक्षात घ्या. रेल्वेतर्फे रेल्वे स्टेशनला होतो, हे लक्षात घ्या. हे करायला त्यांनी लावलेलं आहे. मग आता अजून चांगलं काय पाहिजे, तर पाण्याची सोय पाहिजे. पाण्याची सोय पाहिजे म्हटल्यावर त्यांनी विहार तलाव हा ब्रिटिशांना प्रपोजल दिलं आणि तो बांधून घेतला. हा विहार तलाव बघा, अप्रतिम. हा आपल्या मराठी माणसानं बांधलेला आहे मुंबईसाठी, हे लक्षात घ्या. पाण्याची सोय केलेली आहे, सगळं एक एक केलेलं आहे. त्यावेळेला सांगलीला महाराज जे होते त्यांच्याकडे विष्णुदास भावे आलेले होते. आणि ते विष्णुदास भावे म्हणजे आपण सगळे जाणतो, मराठीमधलं पहिलं नाटक ज्यांनी केलं सादर ते विष्णुदास भावे. तो बाहुल्यांचा खेळ असायचा आणि त्यातनं रामायण हे ते दाखवत राहायचे. पण सांगलीच्या महाराजांचं निधन झाल्यावर त्यांचे तिथं कार्यक्रमच होईनात, कोणीच बोलवेनात, त्यांना आधारच गेला. तेव्हा एकाने सांगितलं तुम्हाला जर चांगलं काम करायचं आहे, तुमचं पुढं हे चाललं पाहिजे, तर तुम्ही त्याच्यासाठी काय करा, तर मुंबईला जा आणि शंकरशेठना भेटा. शंकरशेठ मुंबईला आले, मुंबईतच होते. त्यांनी सांगितल्यावर त्यांनी एक गोडाऊन तिथलं पाहिलं. हे पारशी लोक तिथं कधीतरी एखादा त्यांचं स्नेहसंमेलन करतात आणि आहे ते ब्रिटिशांच्याकडे अर्ज दिला की इथं आपण नाट्य थिएटर बांधूया आणि लोकांना सगळ्या होईल. म्हणून पहिलं मुंबईतलं नाट्य थिएटर बादशाही थिएटर हे शंकरशेठ यांनी बांधून घेतलं आणि तेव्हापासून सगळे थिएटर आणि इतर गोष्टी सुरू झाल्या. त्या खूप आहेत. तर पुण्यामध्ये आपण आता वेळ मिळेल त्यावेळेला त्या बिल्वेश्वर मंदिर जे शंकरशेठांच्या दारात होतं ते मुद्दाम बघायला जा. विश्रामबाग वाड्यात जा, बाबासाहेब पुरंदऱ्यांनी तिथं जे लावलं आहे ते पहा. दुसरं फार महत्त्वाचं एक काम सांगतो मी त्यांचं, की सतीची चाल ही बंद करायची होती. आम्हाला इतिहासात काय शिकवलं होतं की राजाराम मनमोहनरायांनी बंद केली. राजाराम मोहनरायांची सही एका बाजूला आणि त्याच रांगेत सही जगन्नाथ शंकरशेठ यांची. मुंबईमध्ये बंगालमध्ये दंगली झाल्या म्हणून ते लोकांच्या लक्षात राहिलं, पण मुंबईतले लोक म्हटले शंकरशेठ म्हणतायत ना, याला विरोध करता कामा नये.
त्यामुळं सतीची चाल बंद करण्यात पुढाकार घेतला तोही शंकर शेट यांनीच घेतलेला आहे. असे कार्य त्यांचे अनेक आहेत. ही कार्य नीट समजून घ्यायची असतील तर आज बाहेर इथं त्यांच्या चरित्राचं पुस्तक विक्रीसुद्धा ठेवलेली आहे. स्नेहल प्रकाशनची मंडळी आहेत, रवींद्र घाटपांडे आलेले आहेत. आपण जरूर घ्या आणि ते कसं आहे ते वाचा. ते वाचलं तर प्रेरणा मिळते. शून्यातनं विश्व कसं निर्माण करायचं ते कळतं. माझ्याजवळ पैसा आहे, मी काय आरामात राहीन असं त्यांनी पाहिलं नाही. हा संबंध देश समृद्ध व्हायला पाहिजे, शिक्षित व्हायला पाहिजे, रोगराई मुक्त व्हायला पाहिजे. ह्या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं. असे जगन्नाथ शंकर शेठ यांना आपण प्रणाम करूया. मग आता एक लक्षात ठेवा जाता आता फक्त काय की असेल तिथं नेहमी काम करत राहायचं. मुली आहेत, आईला म्हणायचं मदत करू का, हे करू का, काही ना काही. आता मला कंटाळा आला आहे कधी म्हणायचं नाही. शंकर शेठाने 1 मिनिटाची कधी विश्रांती घेतली नाही. पुण्यामधले आपल्या खडकवासला धरण बांधलं आहे ते सर विश्वेश्वरय्या, त्यांचा 98वा वाढदिवस होता. त्यावेळेला एकाने पत्रकारांनी त्यांना विचारलं, तुम्हाला मृत्यूची भीती नाही का वाटत, 98 वयाला आलाय? ते म्हणले तसाही यमराज 1-2दा घरी आला होता, पण आमच्या घरातले म्हणले ते आत्ता कामात आहे आणि ते कामात असताना कोणालाही भेटत नाही, त्यामुळे यमराज परत गेला. एवढं लक्षात ठेवा. आणि कामात राहा, कामात राहा, कामात राहा. शंकर शेठांचं स्मरण करायचं म्हणजे सतत कार्यरत राहायचं, लोकांना मदत करत राहायचं हे आहे. तर सगळ्यांना पुन्हा प्रणाम करतो आणि इथं मी थांबतो. आज अनेकांनी मला याच्यात सहकार्य केलं आहे, त्यांची मी फक्त नावं सांगतो की चंद्रकांत पाटणकर म्हणून आहेत, त्यांनी शंकर शेठांच्या नावानं महाविद्यालय इथं काढलेलं आहे. एवढं एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. शंकर शेठ स्कॉलर आज इथं आलेले आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. नंतर माधव बांदिवडेकर यांनी ह्या स्लाईड सगळ्या बनवलेल्या आहेत वेगळ्यातनं चांगलं आहे. कुमार आणवेकर तिथे आले आहेत, त्यांनी या आयोजनामध्ये सहकार्य केलं आहे. प्रसाद गडकरी आहेत, त्या चाचड आलेले आहेत, संजय चाचड. या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. आणि राऊत सर आणि त्यांच्या सर्व टीमनी ही अतिशय चांगली संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. अजून एक मुलांना मी सांगितलं का नाही माहीत नाही, मी न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी आहे म्हणून असलं करतो. बाकी काय एक फक्त कार्यक्रमात असा बदल झाला की मॅडमने आभार मानल्यानंतर शाळेचे जे विद्यार्थी आहेत ते सगळे जातील, बाकी तुम्ही सगळे इथं थांबा. कारण आपल्याला शंकर शेठ स्कॉलरशिपचे जे विजेते आहेत त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. बुरके सरांना पुस्तक द्यायचं आहे आणि आपल्या सगळ्यांचा एक फोटो काढायचा की जो मला छापायला पाठवायचा आहे. आत्ताच माननीय बुरके सरांनी केलेल्या व्याख्यानानंतर सर्वांना लक्षात आलं असेल की आचार्य अत्रे नाना जगन्नाथ शंकर शेठ यांना मुंबईचे अनभिषिक्त सम्राट का म्हणत असत. म्हणजे ऐकताना तर असं वाटत होतं की जणू काही भारत सरकारच्या कल्याणकारी योजना राबवतं त्याची मुळं सगळी जी आहेत ती नाना जगन्नाथ शंकर शेठांनी घालून ठेवलेली आहेत की काय. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आपल्या शाळेच्या पर्यवेक्षिका माननीय डॉक्टर गायकवाड मॅडम मानतील. धन्यवाद. Good morning everyone. Our very honorable guest Burke sir, headmistress of the school Rao madam, vice principal Naik sir, all my dear teachers, all the dignitaries who are present here on this auspicious occasion. Children, so first of all, I'm very happy to see all of you in such a great number, and I'm very satisfied that you are here. I always also feel the privilege that today I am here to propose the vote of thanks of this memorable program, of this memorable function which has been conducted in our new English school. Children, when we talk about history, can anyone tell me what is history? Just now you heard a fantastic, a fantabulous history lecture, I should say, isn't it?
So history, which is considered as one of the most important subject, isn't it? I remember once a powerful quote was made by Dr. Babasaheb Ambedkar. He said, "Those who forget history," listen children, "those who forget history cannot create history." Isn't it? So, a very powerful subject, a very powerful quote. And today, on this occasion, first of all, I bow down to the greatest social reformer, a feminist, I should say, because just now sir told me that he has started the first girls' school, and that is why I should really praise. I bow down to Nana Urf Jagannath Shankar Seth, a very visionary, a visionary whom we are celebrating 160th death anniversary. Children, you heard about his emancipation, you heard about the great work done by such a visionary. So on this occasion, let me also tell you that just listening to such lectures is not enough. You need to keep it in your mind, you need to implement it, isn't it? Just like he was a great reformer of our country, just like his vision, we also need to keep it in mind that even I have to walk on his footsteps, and I have to do similar type of work as our great reformer Jagannath Shankar Seth has done, isn't it? So on this occasion, first of all, I thank Raut sir for his short and precise introduction. I also thank our honorable guest Burke sir for such an informative and such an inspiring speech regarding our great reformer Shankar Seth, Nana Shankar Seth. I also thank all the people who supported us in this function and who were our great supporters. Lokmanya Cooperative Multipurpose Society, at the same time H.V. Desai College, the History Department, Ancient Trails, Club Heritage, Maharashtra Times has also been a big support to us all the time, and even in this function. I also thank all our teachers, Mahajan sir, Nakade madam, Yadnopavit ma'am, and for his wonderful anchoring, I thank Yogesh Patil sir also. Once again, children, at the same time, a big gratitude to all the dignitaries who are present here. I really thank you from the bottom of my heart. I thank sir for his wonderful presentation also. And it's an honor to thank you on behalf of my New English School. Thank you so much for being a part of this function. I also thank my lovely students for their patient listening and for their entire support. Thank you so much. मी बुडके सरांना विनंती करतो की जगन्नाथ शंकर शेठ स्कॉलरशिपचे जे इथं मानकरी आहेत त्यांचा सत्कार होण्यापूर्वी त्यांनी कृपया त्यांच्या प्रतिमेला हार घालावा. श्री ताचड आणि यांनी कृपया रंगमंचावर यावं. पानबोलकर सरांनी पण वरती यावं. निमकर सर. अजून कोण आलेले? तिसरे एक व्यक्ती शंकर शेठ स्कॉलरशिप विजेते. पानवलकर सर आणि निमकरां व्यतिरिक्त कोणी आले का? हेमंत पाठक यांच्याकडून कोणी आलंय का? एकच मिनिट.
एकच मिनिट शेवटचा घेतो फक्त. पानवलकर सर आलेले आहेत, जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिप विजेते. मी बुरके सरांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांना. हेमंत पाठक अमेरिकेमध्ये असतात, तर ते अमेरिकेमध्ये असताना त्यांना ही बातमी तिथे कोणीतरी पाठवली आणि अमेरिकेतून त्यांचा निरोप आला की ते त्या काळी 70च्या दशकामध्ये शंकरशेठ स्कॉलरशिप त्यांना मिळालेली होती. याचा अर्थ असा की हेरिटेज वॉक आता अमेरिकेमध्ये पोहोचलेला आहे. हे सगळं तुमच्यामुळे झालं. तर मी विंकर सरांना अशी विनंती करतो की तुम्ही सत्कार स्वीकारावा. आम्ही एक मिनिट बोलतोय. माझी रत्नागिरी येथे राहणारी भाची सीमा सुरेश फळणीकर हिने 1990 साली संस्कृतमध्ये 100पैकी 100 मार्क मिळवले होते आणि ती बोर्डात 14वी आली होती 1990 साली. ते त्याच्या वतीने मी घेते, त्याच्यात मी फक्त वाहत आहे. नमस्कार. मी देखील प्रतिनिधी म्हणून आलेलो आहे. माझी बहीण नीलम मोने, आताची डॉक्टर विनायक क्षीरसागर, ही शंकरशेठ स्कॉलर आहे. ती पुण्याला डेक्कन कॉलेजच्या डिक्शनरीची संपादक होती आणि सध्या ती उदयपूर येथे धरोहर नावाची एक संस्था आहे जिथं जुन्या संस्कृतचे मॅन्युस्क्रिप्ट आहेत, तर त्याचं भाषांतर करण्यासाठी ती गेले 2 वर्ष तिथं आहे. तर तिच्या वतीने मी हा पुरस्कार स्वीकारतो. धन्यवाद. तिसरा महत्त्वाचा पुरस्कार तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचे लाडके कदम सर जे आहेत, योगेश पाटील सर, त्यांना पुस्तक देऊन आपण त्यांचाही सत्कार करूया. सर आता तुमचा फोटो काढूयात आपण. शूटिंग चालू. आता सगळ्यात जास्त टाळ्या पडल्या पाहिजेत जोरदार. टाळ्या 2 कारणांसाठी वाजतात. खूप टाळ्या वाजल्या की समजावं आता थांबा, तर मला असं वाटतं की आता थांबलं पाहिजे. तुम्हा सर्वांना धन्यवाद देताना मी धन्य झालो यात काही शंका नाही.